एजेलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय महाफास्ट न्यूज 100. स्वतःला टेस्ट करत रहा. नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूयात सुपरफास्ट 100. निवडणुकीच्या प्रचाराची सांगता व्हायला अवघे काही तास शिल्लक. सर्व नेत्यांच्या सांगता सभा. 20 तारखेला राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार असल्यानं प्रचाराचा धुळा थांबणार. आज संध्याकाळी 5 वाजता प्रचार संपल्यानंतर निवडणूक आयोगाची छुप्या प्रचारावर नजर असणार. विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान, तर 23 तारखेला उमेदवारांचं भवितव्य ठरेल. एकनाथ शिंदेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठीच्या 4 सभा. बदलापूर, नवी मुंबई, चेंबूर आणि मुंबादेवी इथे सभा घेत प्रचाराची तोफ थांबणार. फडणवीसांचा झंझावात प्रचार थांबणार. दौंड आणि नागपूरमध्ये आज शेवटच्या 2 सभा. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजेलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत रहा. अजित पवारांच्या प्रचारासाठी आज शेवटच्या दिवशी 5 सभा. आष्टी, फलटण, कोरेगाव, इंदापूर आणि बारामतीत शेवटच्या सांगता सभेचं आयोजन. शरद पवारांच्या 4 सभा. कर्जत, जामखेड, इंदापूर, भोर आणि बारामतीत सांगता सभा पार पडणार. उद्धव ठाकरेंची प्रचारासाठीची तोफ आज थांबणार. कर्जत आणि वांद्रे पूर्वमध्ये शेवटच्या 2 सभांचं आयोजन. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची लालबागमध्ये शेवटची प्रचार सभा पार पडणार. वरळीत आदित्य ठाकरेंची, तर संजय राऊतांची खेड आणि भोरमध्ये जाहीर सभा. मविया मतांचं वोट जिहाद करत आहे. आपल्याला रामराज्य आणायचं असल्यास धर्मयुद्ध करावंच लागेल, फडणवीसांचा निर्धार. फडणवीसच धर्मयुद्ध बोलून दंगलींना प्रोत्साहन देत आहेत. निवडणूक आयोगाने धर्मयुद्ध शब्दावर आक्षेप घ्यावा, उद्धव ठाकरेंची मागणी. बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है या नाऱ्याचा वेगळा अर्थ काढू नका. मोदींनी कोणत्याही जाती धर्माचा उल्लेख केलेला नाही. अजितदारांवरील प्रश्नावर TV9च्या मुलाखतीत शिंदेंची प्रतिक्रिया. मुंबईवर घाला घातल्यास हम आपको काटेंगे. उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा. तर मोदी असून अनसेफ वाटत असल्यास मोदींनी राजीनामा द्यावा. एक है तो सेफ है या नाऱ्यावरून ठाकरेंचा भाजपला टोला. जाती धर्माच्या नावावर मतांचं विभाजन करायला आम्ही आलो नाही. विकास हवा असेल तर राज्यात महायुतीचं सरकार आलं पाहिजे. अमरावतीमधील भाषणात पंकजा मुंडेंचं विधान. हिंदू खतरे में है असं सांगून नेते भडकवण्याचं काम करतायत. भाजप, काँग्रेस लोकांमध्ये जातीचं भूत टाकण्याचं काम करतायत. बडनेऱ्यात बच्चू कडूंची भाजपसहित काँग्रेसवर टीका. पंकजाताईंनी महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढली. आपल्यावर नजर ठेवायला भाजपनं गुजरातमधून माणसं आणली. उद्धव ठाकरेंची टीका. तर पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यानंतर 90,000 बूथवर भाजपचं दक्षता पथक असल्याचा ठाकरेंचा दावा. दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो. म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजेलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःची टेस्ट करत रहा. मी शरद पवारांना सोडलं नाही. भाजपसोबत जाण्यासाठी सर्व आमदार शरद पवारांना सांगत होते. अजित पवारांचं बारामतीत वक्तव्य. वरिष्ठ पातळीवरच्या चर्चा माहीत असूनही जाहीरपणे सांगू शकत नाही. सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय आमदारांच्या बैठकीत झाला. राष्ट्रवादी सरकारमध्ये सामील होण्यावरून वळसे पाटलांचं विधान. बारामतीत पवारांशिवाय दुसऱ्या कोणाला संधी आहे की नाही. 100 वर्ष एकाच घरात संधी, मग बाकीच्यांनी काय करायचं. नवीन नेतृत्व तयार करण्याच्या पवारांच्या वक्तव्यावर अजितदारांचा सवाल. लोकसभेनंतर मी लाडकी बहीण झाले. भावानं मागितलं असतं तर सगळं प्रेमानं दिलं असतं, पण सरकारनं 1500 रुपये बहीण भावाच्या नात्याची किंमत लावली. सुप्रिया सुळेंचा अजितदारांवर निशाणा. भावनिक न होता 20 तारखेला घड्याळ चिन्ह लक्षात ठेवा. लोकसभा निवडणुकीत बारामतीकरांनी चांगला झटका दिला. आता तसं होऊ देऊ नका, अजित पवारांचं आवाहन. लोकसभेपेक्षा विधानसभेत बारामतीकर अजित पवारांना जास्त जोर का झटका देणार. शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंची टीका. 1978 पासून ज्यांची महाराष्ट्राशी गद्दारीची पार्श्वभूमी राहिली ते आम्हाला गद्दार म्हणतात. 2017च्या गणेश चतुर्थीपासून ते दादांनी शपथ घेतली. तोपर्यंत काय घडलं ते छाती ठोकपणे सांगतो. धनंजय मुंडेंचा थेट शरद पवारांवर हल्लाबोल. धनंजय मुंडे यांनी दिलेलं आव्हान सुप्रिया सुळेंनी स्वीकारलं. मला दोन्ही बाजूच्या गोष्टी माहिती, मी चर्चेला बसायला तयार. राष्ट्रवादीच्या पोटीवर आपल्याकडे सर्व पुरावे असल्याचा धनंजय मुंडेंचा दावा.
ज्याचे हात स्वच्छ आहेत त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज नाही. ईडी कारवाईवरून शरद पवारांचा महायुती सरकारवर हल्लाबोल. धर्माला विरोध करणारे आता रामकृष्ण हरी बोलायला लागले. देवेंद्र फडणवीसांची नाव न घेता मवियावर टीका. काहींना वाटतं पावसात भिजलो म्हणजे निवडून येऊ. तुमच्याकडे तो पाऊस आहे, आमच्याकडे मतांचा पाऊस. इचलकरंजीत फडणवीसांचा टोला. माझ्या जॅकेटचा रंग गुलाबी नाही, आधी चष्मा बदला. आमची निष्ठा काढतात. शपथविधीच्या वेळी ते टाळ्या वाजवत होते. अजित पवारांचा अमोल कोल्हेंवर निशाणा. इलाका तुम्हारा धमाका हमारा. तुमच्या मतदारसंघात येऊन उत्तर देणार अमोल कोल्हेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर. इंदापुरात दत्ता मामांना घरी पाठवण्यासाठी सर्वांनी ताकद लावावी. इंदापुरातील भाषणात जयंत पाटलांचं नागरिकांना आवाहन. एकदा रस्ता चुकला की त्याला जागा दाखवलीच पाहिजे. उद्याच्या निवडणुकीमध्ये साधंसुधं पाडायचं नाही, जोरात पाडायचं. पूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे. माझा नाद करायचा नाही, शरद पवारांचा इशारा. राज्यात महायुतीचं सरकार बहुमताने येणार. महायुती 160 ते 170 जागा जिंकणार. TV9 मराठीच्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा. महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन अटळ. 23 तारखेनंतर शिंदे मुख्यमंत्री राहणार नाही. त्यांचं राजकीय भविष्य टांगणीला लागलंय. संजय राऊतांचा दावा. तर मविया 160 ते 165 जागांवर बहुमताने विजयी होणार. संजय राऊतांना विश्वास. लोकसभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका. आता कांद्यावरील निर्बंध उठवलेत. यापुढे मोदी सरकार अचानक निर्यात बंदी लावणार नाही. उपमुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. महायुतीत शिंदेंचं वजन वाढलं. शिंदे फडणवीसांना विचारत नाहीत, ते थेट शहांशी बोलतात. तरी फडणवीसच विरोधी पक्षनेते होणार. रोहित पवारांची टीका. तुमचा विरोध असेल तर वाढवण आणि मोरवे बंदर होऊ देणार नाही. आपलं सरकार आपल्यावर त्यांचा आदेश फाडून फेकणार. विकासाच्या नाही तर सत्यानाशाच्या विरोधात उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. काँग्रेसची संस्कृती नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी. चित्रा वाघ यांचा काँग्रेसवर निशाणा. तर नितीन राऊत यांच्या भाषणाचा व्हिडिओ ट्विट. काँग्रेसमध्ये मलाही कोणी जय भीम म्हणण्यापासून रोखलं नाही. भाजपला अपप्रचार रोखण्याचा नितीन राऊतांचा सल्ला. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार अध्यक्ष असलेल्या टेक्स्टाईल पार्कावर प्रतिभा पवारांना अडवलं. शरद पवार गटाकडून सुरक्षा रक्षकासोबतच्या संवादाचा व्हिडिओ ट्विट. प्रतिभा पवारांना सुरक्षा रक्षकाने ओळखलं नाही. तसदी झाली असल्यास क्षमा मागतो. बारामती टेक्स्टाईल पार्कचे व्यवस्थापक अनिल वाघ यांचं स्पष्टीकरण. 2029 मध्ये संगमनेरमधील उमेदवार बदलणार. सुप्रिया सुळेंकडून जयश्री थोरातांच्या उमेदवारीचे संकेत. ज्यांनी टेक्स्टाईल पार्क बारामतीत आणलं त्यांच्या पत्नीला बाहेर थांबवलं. सत्ता असल्याने ते कसंही लोकांना वागवू शकतात. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. अजित पवार गटाचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारासाठी भोरमध्ये निघाली बाईक रॅली. रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग. संग्राम थोपटेंच्या प्रचारार्थ आज शरद पवार आणि संजय राऊतांची सभा. भोरमधील हरिश्चंद्री परिसरात सकाळी 10 वाजता जाहीर सभा होणार. भोर विधानसभा मतदारसंघातून संग्राम थोपटे महाविकास आघाडीचे उमेदवार. महाराष्ट्रासमोर अदानीची सुलतानी. हे फार मोठं संकट उभं राहिलंय. आमचं सरकार आल्यावर अदानीचे सर्व कंत्राट रद्द करणार. मवियाच्या प्रचार सभेत उद्धव ठाकरेंची टीका करत इशारा. अदानी अंबानींना शिव्या घालणारे संध्याकाळी त्यांच्याच पार्ट्यांमध्ये असतात. राहुल नार्वेकरांचा मवियावर निशाणा. मवियाची नेहमीच दुटप्पी भूमिका राहिल्याची टीका. नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्राचे दोनच शत्रू. त्यांना महाराष्ट्राच्या मातीत गाडणार. संजय राऊतांचा हल्लाबोल. दिल्लीतल्या मोदी सरकारमध्ये मोठे घोटाळे तर महाराष्ट्रात त्यापेक्षाही मोठे घोटाळे. सांगलीमध्ये काँग्रेस उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचार सभेत मल्लिकार्जुन खरगेंची टीका. नागपुरात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींच्या प्रचार रॅलीत राडा. भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने. जोरदार घोषणाबाजी. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात. आप अगर शेरनी हो तो हमारी बहन भी वाघीण है. रवी राणांच्या बालेकिल्ल्यात बच्चू कडूंची नवनीत राणांवर टीका. तर रवी राणा सांगतात ओके घेतले. तुम्ही किती ओके आहात. बच्चू कडूंचा रवी राणांना सवाल. सांगलीत राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जयश्री पाटील यांना पाठिंबा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठिंब्यामुळे जयश्री पाटील यांचं पारडं अधिक जड झाल्याच्या चर्चा. आता एकच फतवा. शिवेंद्रराजेंना मोठ्या मतांनी विधानसभेत पाठवा. साताऱ्यात शिवेंद्रराजेंच्या सभेत उदयनराजे भोसलेंचं विधान. खासदार व्हायला गेले आणि आमदारच झाले. 5-6 हजारांनी पराभव होत नसतो. तुमचीच नजर लागली. परळीतील जाहीर सभेत पंकजा मुंडेंचं विधान. सुनील टिंगरेला बदनाम करून काहींनी राजकीय पोळी भाजली. अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला.
मी मंत्री, रस्ते मी केले, राम शिंदे आमचे आणि लाडू भलतेच वाटतात. मिरजगावमधील भाषणात नितीन गडकरींची रोहित पवारांवर टीका. माझा भांगही कोणी वाकडा करू शकत नाही. उद्धव ठाकरेंच्या टीकेला धनंजय महाडिकांचं उत्तर. धनंजय महाडिकचे हातपाय तोडा असं उद्धव ठाकरेंच्या भाषणातील वक्तव्यावरून प्रत्युत्तर. श्रीनिवास वनगांना आपण निवडून दिलं, ते तिकडे गेले. वापर करून श्रीनिवासला फेकून दिलं. वापरा आणि फेका हीच यांची वृत्ती. उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका. भांडूपमध्ये मनसेला खिंडार. 50 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश. भांडूपमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश. मतदानाच्या 2 दिवस अगोदरच भांडूपमध्ये मनसेला मोठा धक्का. अंबरनाथमध्ये मवियाच्या राजेश वानखेडे यांची रॅली. जनसागर पाहून आमचा विश्वास निश्चित, विजय निश्चित. महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडेंकडून विश्वास व्यक्त. विरोधकांकडून मला प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न करतायत. भाऊ खोत वारिस पठाण यांना पत्रकार परिषदेत अश्रू अनावर. जळगावच्या एरंडोल इथे शिंदे गटाचे अपक्ष उमेदवार भगवान महाजन यांच्या सभेला नागरिकांची मोठी गर्दी. भर सभेत उपस्थित नागरिकांनी खांद्यावर उचलून घेतलं. जळगावच्या अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल शिंदे यांच्या प्रचारार्थ किरण मानेंची जाहीर सभा. मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा निर्धार. मी थोड्याच दिवसांचा पाहुणा, माझ्या समाजाचा लढा अर्धवट राहील की काय याची काळजी. लासलगावच्या सभेत जरांगे भाऊ. गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागात मतदान पथक हेलिकॉप्टरनं रवाना. अहेरी मतदारसंघातील नक्षलग्रस्त भागात वायुसेनेच्या हेलिकॉप्टरची मदत. रत्नागिरी जिल्ह्यात मतदानासाठी मच्छीमारी नौका बंद राहणार. उद्या सायंकाळी 5 वाजतापासून 20 नोव्हेंबर सायंकाळी 6 वाजेपर्यंत मच्छीमारी बंद ठेवा. सहाय्यक मत्स्य आयुक्तांचे आदेश. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्ध्याच्या आर्वीत पोलिसांचा रूट मार्च. शहरातील विविध भागातून रूट मार्च. जनसुराज्य शक्ती पक्षाचे करवीरचे उमेदवार संताजी घोरपडेंवर 5 ते 6 अज्ञातांकडून धारदार शस्त्रानं हल्ला. काँग्रेस बंडखोर कमल व्यवहार यांच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस उमेदवार रवींद्र दंगेकरांच्या समोर घोषणाबाजी. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाचं बटन दाबणार, सर्वांना सांगणार. या जाहिरातीवर निवडणूक आयोगाचा आक्षेप. काही संदर्भावर आक्षेप घेत मंजुरीसाठी ठराविक भाग काढण्याचे निर्देश. अजितदादा गटानं पवारांचा फोटो वापरू नये असं कोर्टानं म्हटलंय. स्वतःच्या पायावर उभं राहायचं शिका असं कोर्टानं म्हटलं. सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटावर निशाणा. मतदानाच्या दिवशी पहाटे 4 वाजल्यापासून बेस्ट सेवा. 20 नोव्हेंबरला पहाटे 4 वाजल्यापासून ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत बस सेवा उपलब्ध असेल. मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 6467 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला. मुंबईत तापमानात चढउतार सुरू. रात्री काहीसा गारवा तर दिवसा उकाडा अशी स्थिती. कचरा वर्गीकरणाचं नियोजन करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून खासगी संस्थेवर जबाबदारी सोपवण्याचा निर्णय. यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार. दिल्लीत मुंबई विद्यापीठाच्या पेट आणि LLM परीक्षेत गोंधळ. सुरेखा इन्फोटेक केंद्रावर तांत्रिक बिघाडामुळे परीक्षेवर परिणाम. मुंबईतील धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेकडून कंत्राटदारांसाठी 29 मार्गदर्शक तत्व जारी. 20 उपअभियंत्यांवर मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीची जबाबदारी. अंमलबजावणी न करणाऱ्यांना नोटीस. पुणे जिल्ह्यात 2210 मतदारांनी बजावला घरबसल्या मतदानाचा हक्क. 90% अधिक मतदान. जिल्हा निवडणूक प्रशासनाची माहिती. मुंबई शहर जिल्ह्यात 2144 जणांकडून गृहमतदान. माहीममध्ये सर्वाधिक 693 जणांनी गृहमतदान केल्याची निवडणूक आयोगाची माहिती. मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांचं नियोजन. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी 3500 पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार. ठाणे जिल्ह्यातून 27,66,66,000चा मुद्देमाल प्रशासनाकडून जप्त. यात 7,05,00,000च्या मोफत वाटपाचं इतर साहित्याचा समावेश. विरार रोडमध्ये तब्बल 51 लाखांच्या बनावट नोटा जप्त. एजेलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय महाफास्ट न्यूज 100. स्वतःला टेस्ट करत रहा.